तिकडे रस्त्यावर जमलेले मंडळी, रस्त्यावरती जमलेली मंडळी पार्क स्टेजवरती ज्यांनी कोणी चपला बुटा घालून आले असतील त्यांनी बाजूला काढून ठेवे। सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, ग्राउंड मध्ये पुष्कळ मोठी जागा केलेली आहे। वरती जेवढी मंडळी असेल कृपया त्यांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर खाली यावं। स्टेजवरती जेवढी मंडळी असेल स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण गडबड गोंधळ करू नये। सर्वांना विनंती आहे गडबड गोंधळ करू नये। सर्वांनी मैदानात या। आजूबाजूला जेवढे बसलेले मराठा बांधव आहेत सर्वांना विनंती आहे की बाजूला येऊन बसा। चला सगळ्यांना रस्ते जाण्यासाठी, महिलांना रस्ते जाण्यासाठी जागा करा। हॅलो, सर्व स्वयंसेवकांनी सुद्धा स्टेजवरून आता खाली व्हायचंय। स्टेजवर फक्त जरांगे पाटील थांबणार आहेत। स्टेजवर सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे स्टेज जरांगे पाटलांसाठी खाली करायचे। सर्व स्वयंसेवकांनी सुद्धा खाली व्हा सगळ्यांना। आणि इथे सुद्धा बसलेल्यांनी सर्वांनी समोरून यायचं स्टेजच्या। ऐका ना, सर्व मराठी ग्राउंडवर खूप जागा आहे। जरांगे पाटील इथं मुक्कामाला आहे। जरांगे पाटलांच्या शब्दाला मान द्या। सर्वजण स्टेजच्या समोर या। जरांगे पाटलांनी सर्व मराठ्यांना विनंती केलेली आहे स्टेजच्या समोर या। स्टेजवर महाराष्ट्र प्राईमच्या या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण आज जरांगे पाटील यांची सभा लाईव्ह करतोय। आपल्याकडे असतील तेवढे फेसबुक ग्रुप आणि यूट्यूब ग्रुपवरती आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याकडे असतील तेवढे फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा। स्टेजवरती आहेत स्वयंसेवक। आपल्याला आवाज क्लिअर येतो, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आवाज क्लिअर येतो, स्टेजच्या खाली थांबायचे फक्त। सर्वांनी समोरून या। स्टेजवर फक्त जरांगे पाटील एकटेच थांबणार आहे। सर्वांनी समोरून या। हॅलो हॅलो हॅलो, स्टेजवर फक्त जरांगे पाटील थांबतील, बाकी सर्वजण खाली येतील। आणि इथे पॅसेज मध्ये थांबलेल्या सर्वांनी समोरून यावे। सर्व मराठ्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजच्या समोरून यावे। आवाज क्लिअर येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा। आवाज क्लिअर येत असेल तर कमेंट करून कळवा। स्टेजच्या जवळची जागा सर्वांनी खाली करावी। स्टेजवरच्या स्वयंसेवकांनी सुद्धा खाली व्हावे। स्टेजच्या आसपास असणाऱ्या सर्व मराठ्यांनी समोरून यावे। अगदी 2 मिनिटात मनोज जरांगे पाटील आजच्या या सभेला संबोधित करणार आहेत। आवाज क्लिअर येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा। आवाज येतोय का व्यवस्थित कमेंट करून सांगा। प्रत्येकाने खाली बसून घ्या। कृपया मराठ्यांनी शांतता ठेवावी आणि जिथे आता खाली जागेवर बसून घ्या। इथली जागा थोडी मोकळी करा। संस्थापक राजे छत्रपती शिवराय या 12 बाबळे आणि नगर परिसरात जगलेल्या
माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मराठा आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात. आता ही लढाई मराठ्यांना जिंकत आणली. आपली ही सभा नाहीये, ही सूचना व्यासपीठ आहे. मी सगळ्यांना सांगितलं होतं, त्याच्यावर सभा फेबा लिहिलंय नाही लिहिलं, कारण हे सूचना व्यासपीठ आहेत. आपल्याला आंदोलनाच्या बाबतची सूचना करायची. खाली बसा तुम्ही, बसा खाली, नाही तर पलीकडे वा तिकडे बसा, खाली खाली बसा. आरक्षणाला विरोध असल्यासारखे वागू नका. आणि तुम्ही कशाला उभा राहिले? बसा खाली. तुमचं काय काम आहे? बसा ना खाली. सगळ्याला एकच शब्द आहे मराठीतला, बसा खाली. मला काय हिंदी बोलता येत नाही, त्यामुळे हिंदीत सांगितलं असतं. नाही जमत का आणखी? बसायला काही अडचण आहे का? नाही, आमच्याकडे डॉक्टर आहे, बसायला अडचण असली का बसा ना. माझ्या तोंडाकडे बघत येतो, मी काय माणूस नाही का काय? नुसते त्याला खाली बस म्हणतो, तो राय बाबा तसं बस खाली. लयच खोडीचे मराठ्याचे माणसं, बोट एकाकड चपला एकाकड ठेवल्या. हा तुझा दिवस आहे, नको रात करू, बस खाली. शिट्टी ते हातात कुठून शिट्ट्या आणल्या तर कुठून नाही ते येवल्याचे आड पाठावणी. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली. ही सूचना व्यासपीठ, ही सभा नाही. तरी पण तुम्ही एवढं मोठं ग्राउंड केलं, आरक्षण मिळून द्या, हे ग्राउंडच भरायचं. आता या ग्राउंडवर उभा राहायला जागा नाही राहिलं पाहिजे, एवढ्या ताकदीनं आता मराठ्यांनी इथे यायचं. ही सूचना सभा आहे. आता ग्राउंड तुम्ही, आमच्या गाड्या कुठं लावल्यात पण नक्की नाही तर व्हायचं कालच्या म्हणे. काल ग्राउंड एकीकडून गाड्या इकडे, कोणाचीच कोणाला मिळाला का ना कोण कुठे. त्यामुळे ह्या ग्राउंड मध्ये आम्हाला झोपायला सोयी लागल. लयच पटांगण दिसतं. भरायचं की नाही आरक्षण मिळाल्यावर? फिरून मराठ्याचं वाटत नाही गेलं पाहिजे कोणी. आताच नदी लागत नाही ती. बरेच जण येऊन बसले होते करंजीच्या घाटात, किती खेळ बघायला. त्याला शेवटी लोड आला, मोज ते मला चला घरी जाऊन, त्याला थंडी वाजायला लागली. पहिला लॉट मोजीला, दुसरा आला, दुसरा मोजीला, परत तिसरा आला. ते मग झाडाच्या आडून डुकून बघत किती घेत रे आणखी. ते मला लय लांब दिसतो, पातळीच्या माग आहे. ते मला मग चल घरी. दोघं घरी गेले, लाकडं आणले, शेकत बसले. आम्ही विचारलं कम शेकत होती, म्हणलं पहिली उतरली. मग मराठ्याचं काचकाच तसं आहे, किती बाऱ्या टाका लागते समोरच्याला बघा मग तुम्ही. पण आपण नका टाकू बरं का, आपल्याला वाटलं झालं. त्याला टाकून द्या, काय टाकायचं. अंतिम टप्प्यात आली. म्हणाले लावले होते, लढाई अंतिम टप्प्यात आली. आता निघालो आपण मुंबईकडे. पर्याय नाही. सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे होतं, कारण ते मराठ्यांच्या हक्काचं आहे. आरक्षण जबरदस्तीनं किंवा दादागिरीनं, धमकीनं मराठा मागत नाही. मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात आरक्षणात असलेल्या. आतापर्यंत या नोंदी कोणाच्या सापडल्या? एक बीड जिल्ह्यातलं असं गाव आहे, त्या गावात एका नोंदीवर 250 प्रमाणपत्र मिळाले, एकाच नोंदीवर. आणि त्यांच्या गावात लोक 250 गाव एवढं टप्पू येते. एका नोंदीवर पुरे बेतले
मग आपल्या तर 54 लाख मिळाले. केंद्रातलं बी आरक्षण आणि राज्यातलं बी आरक्षण. तरी काही जण 10-12 जण फडफड करतात. वरच ती काय घेतो वरच. राज्यात फायदा होईल फक्त. आपल्या लेकराला केंद्रीय कॉलेज मिळतील, केंद्रातल्या नोकऱ्या पण मिळतील, आपले IPS IAS दर्जाचे अधिकारी होतील आरक्षण मिळून. कशाला घेतो न टिकणार आरक्षण. 54 लाख नोंदी मिळाल्या. 54 लाखात जर पत्र दिले ना, मराठा शिल्लक राहत नाही. कराई सगळ्या परिवाराला द्यायचंय. त्याच्यात 5-5 जरी म्हणलं या काय काला, तरी 54 ला 5 निघून नेलं तरी बी 2-2.5 कोटी होते. गणित मला येत नाही, पण तरी तुम्हाला जुळत असलं बघा. आणि त्याच्यात आपण सगळे सोयरे घेतले. मग तर आपलं बेट नगर पासून निघालं तर सगळ्या दोन्हीत हिंडून येतोय महाराष्ट्र. हिंडत का नाही? पश्चिम महाराष्ट्रात पाहुणे, मराठवाड्यात पाहुणे, मुंबईत पाहुणे, कोकणात पाहुणे. त्याच्यावर कोणी कोणाला द्यायचे. पण लय ताठवून बसू नका. तुमची निघाल्यावर म्हणतात मी नसतो देत तुला. असं नका करू. आता अरे यार घेऊन तुम्हाला काय ताण आहे त्यांचं. बाबा आलेत भेटायला. तुम्ही लयच खोडीचे लोक आहेत. बसा 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 बाबा, तुमच्या नाताला होईल. तेव्हा कातो लढली असते तर आज आम्हाला कशाला पळा लागला. आता आमची अशी फजिती. एक गुण सरकार, एक कोणती ओबीसीचा एकच नेता. त्याचा तर बाजारात उठवलं बरं नाही. त्याला ना तुमच्या ताकदीवर त्याला थोड्याच दिवसात बजेट टाकलेली कागदच खायला लावणार आहे. ते बोलवणार 2-3 दिवस झाले. त्याला वाटतं बोलावं तरी ओबीसी चालले, तर नाही बोलावं तरी ओबीसी चालले. त्याला वाटत होतं मराठी ओबीसीतच नाही आले पाहिजे. गेले ना, तुला काही कळत का नाही? तेव्हा म्हणतो मी आत नाही येऊन देणार. अरे आत जाऊन बाहेर आले तुला लोटायचे बाहेर बारी आल्या का बाहेर. त्याला वाटायचं मी लय मोठा आहे आणि एवढं बारकोस की मी. त्याला वाटलं हे किती लढणार रे, अर्धी भाकर खाता कवर लढ नाही. जेव्हा त्यांच्या भाकरीच बंद झाल्या आणि त्यांच्या टोपल्यात काही नाही राहिला आता. ते म्हणतो खायला नाही बरं दिसतंय. आपला काच तसा असतो. तुम्ही टेवायला बघा का नाही? अरे तुमच्या नगर जिल्ह्यात ठेवे आहेत का नाही? असं होण्या जरा दणका. नुसते आंतरवाली सोडली तर सरकार बैठका घ्यायला लागलं. तुमचा आवाज आहे नाही का नका. आणि त्यांना सांगितलं माघारी येत नसतो म्हणलं मी आता मोकळा, कारण मी बोललो तरच करीत असतो. मला उलटे उपसतो कुठून करायची सवय पहिल्यापासून. लोक जर म्हणले आरक्षण मिळत नाही मी म्हणत असतो मग कसं काय मिळत नाही बघत असते. मला उलटे कुठं करायची सवय. मराठ्यांना मात्र मानावं लागेल. बोलता बोलता ध्यानातून जाईल म्हणून अगोदर एक स्तुती करतो. हिंगोली जिल्ह्यातले पोर आहेत आपल्यासोबत, स्वयंसेवक म्हणून असे काम करते ते पोर. ते का लोक लोटायला आले ना तर रस्ताच झाला पाहिजे. खरं सांगतो मी तुम्हाला, आज 4था दिवस अशी गर्दी होती. ते पोर जर मध्ये घुसले ना रस्ताच करतात. कुठं शिकले तर कुठं नाही त्यांचे त्यांनाच माहिती. आमच्या पोराला ढकलून दिलं ते मध्ये हिंगोलीचे पगार कुठशी घेत. मराठा समाजानं ही लढाई आता जिंकली बरं का. आता थोडी राहिली. मराठा समाजाला दाद द्यावा लागेल आणि मराठा समाजाला मार्कही द्यावा लागते. माझ्या मायबाप मराठा समाजाला खूप अपमानास्पद बोललं जायचं की जात कधीच एक येत नाही, कधीच. परंतु माझ्या मराठा समाजाने एका फटक्यात 2 कामं केली. मराठा जाताही एकत्र आली आणि आरक्षणही ओबीसीतूनच घेतलं. मराठा समाजानं
ताकद कशी पाठीशी उभा करायची, पाठबळ कसं द्यायचं, याबाबतही मराठा मागा नाही. तुम्हाला परवाचं एकच उदाहरण सांगतो. 4.5 महिने झालं हे आंदोलन सुरू आहे. थंडी वाजा लागली का? माझ्या अंगात कळत नाही, त्यांनी मला काही होत नाही. तर थंडी ना काय व्हायना, कवा खाल्लं तरी पचत आहे मला. मी पाठव खातो तरी पचत मला. आमच्या गाडीतले 10 वाजता टोपलं सापडायला सुरू करते. ते म्हणते आपलं घ्या खाऊन, याला कवा पचत आहे. आता देतो आरक्षण सोडून आणि त्याच्यात मग घरात आला. त्याचा फार दुमता तिमता झालाय देऊ, त्याला काही सुचा नाही. तर बघ हे माग बसले हळूच काहीतरी बोलत येत, मग माया जात ध्यानात. हे मागचे लय कलाकार कवावी, आरक्षणाच्या मागचे तसलेच. आरक्षणाच्या मागचे आणलेच नाही पुढं. ते म्हणतो ते ओबीसी देऊन देणार नाही, आणि असे किती ग बघितले, किती वाटा लावले. त्याला मी 29 ऑगस्टला शब्द दिला, पाचरा पिचरा कडून जर तो खोटा उपटून फेकून नाही दिला आणि दुसरा जर ठोकला करून दिला, आणि दुसरा सुद्धा ठोकला. आता असा निवार करून ठेवलाय, जर का बाबा मराठा आरक्षणाला विरोध केला ना, मंडल कमिशनच चॅलेंज करणार आहे. पुरच केंद्रातला रद्द करीत असतात मराठा, म्हणून एक बी ठेवत नसतो. आमच्या बोटावर पाय दिला तर आम्ही दुसऱ्याचा विचार करत नसतो. मराठा समाजानं पाठबळ आणि साथ कशी द्यायची हे पर्व पुन्हा एकदा समाजासमोर आणलंय. 4.5 महिने झालंय आंदोलन सुरू आहे. मी अंतरवालीच्या शिवाच्या बाहेर गेलो नव्हतो. आत्ता गेलो तसा गेलो नव्हतो. सभा घेतल्या हा भाग वेगळा, परंतु अंतरवालीचा शिव सोडला आणि गावाच्या लक्षात आलं शेवटचं आंदोलन करायला पोरग निघालंय. आरपारची लढाई म्हणायला लागले आणि गाव पूर्णचे पूर्ण रडायला लागले. त्यांची ती मायबापाप्रमाणे दिलेल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावानं ताकदीनं पाठीशी उभा राहिले आंदोलनाचा सुरुवातीचा लढा उभा करायला. त्यांचं ते ओक्साबोक्सी रडणं बघून मलाही उंदका भरून आला. त्यांना माहित होतं शेवटची लढाई म्हणजे काय होईल माहित नाही. आपला माणूस बोलला तर हटत नाही, चाललाय आपले शिव सोडून चाललाय. आणि ही वार्ता डोळ्याला पाणी आलेली गोदापट्ट्यातल्या 123 गावात अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखी पसरली. आम्हाला अंतरवाली पासून हवेवर महामार्गावर येईपर्यंत गोदापट्ट्यातला एकही माणूस शेतात आणि घरात नाही राहिला. 10 ते 15 लाख लोक अर्ध्या घंट्यात शहागडच्या मार्गावरती येऊन उभा राहिले. मराठ्यांनी शक्ती कशी उभा करायची आणि पाठबळ द्यायचं कसं, ज्याला लेकरं मानले त्याचा पाठीवून ताकदीनं हात फिरवायचा कसा, हे पुन्हा एकदा दाखवेल. कारण माणसाला बळ दिल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. गेवराई पासून अंतरवालीचं अंतर 19 किलोमीटर. तुम्ही कोणालाही विचारा, 19 किलोमीटरवर उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. इतक्या ताकदीनं मराठे एकत्र आले आणि हे अचानक घडलं. हे निवेदित अजिबात नव्हतं. अचानक लोकांच्या लक्षात आलं, अंतरवालीच्या डोळ्यात पाणी आलं. याचा अर्थ यांनी शिव ओलांडली आणि एकदाच आपण जाऊन आशीर्वाद देऊन त्याला भेटलं पाहिजे. काहींचे हात चिखलानं भरलेले होते तर काहीच्या हातात खोरे खुरपे तसेच होते. जशाला तसेच लोक रोडवर आले. इतक्या ताकदीनं मराठा उभा राहिला. त्याच पद्धतीनं मी आता नगरपर्यंत आलोय. जी जी शिव ओलांडीत त्या शिवारच्या लोकांच्या लक्षात आलं आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायला बाहेर पडलाय. आणि मीही समाजाला जाहीरपणानं सांगितलंय, मी तुमच्यात असन नसन मला माहित नाही, तुम्हालाही सांगतो,
पण ह्या विचार माझा मरू देऊ नका आणि माझ्या जातीची एकजुटीतून पुढे फुटू देऊ नका आता. कारण ही जात एकत्र येण्यासाठी खूप जणांना देव पाण्यात बुडून ठेवले होते. ही जात एकत्र आली नाही पाहिजे आणि ही जात जर एकत्र आली तर सगळ्यांना पुरून उरू शकते आणि प्रगती सुद्धा या जातीत होऊ शकते. माझ्या मायबाप मराठा बांधवांना माझी विनंती आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही, पण मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. यदा कदाचित हे शरीर आहे एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालं, एक दिवस 17 आणि एक दिवस 9 दिवस. मी या समाजासाठी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. मला माझं शरीरही सध्या साथ नाही देत त्या उपोषणामुळे, परंतु मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत आणि करणार सुद्धा नाही. रातपाठ सध्या मी एक करतोय. तुम्हाला माझं एवढंच आव्हान आहे, आरक्षण मिळालेले मराठे आणि न मिळालेले मराठे, किमान आरक्षण नसलेलं लेकरू तुमचं समजून सगळ्या मराठ्यांनी नगर जिल्ह्यातले एक व्हा. कारण अशी संधी आपल्याला पुन्हा नाही येणार. आपल्याला ताकदीनं लढायचं आणि आपले लेकरं यातून वाचवायचे. आपण मागं नाही हटणार. मी रातपाट यासाठी एक करतोय की या मराठ्यांच्या पोरांकडं कोणी वाईट नजरेनं नाही बघितलं पाहिजे आणि हे मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे. मी पाठ 4:30-5 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. आता गोदापट्ट्यातल्या 123 गावात गेलो नव्हतो, त्यांना भेटी दिल्या. माझा शेवटचा कार्यक्रम तिथं 4:30 वाजता झाला पाठ. तो कार्यक्रम होता 6 वाजता सायंकाळी. 4:30 वाजेपर्यंत गावातला एकही माणूस हल्ला नाही, ना माता माऊली ना कुणीच. अख्खं गाव बसून होत. मी 4:30ला तो कार्यक्रम संपेला. 5 वाजता जेवण केलं पठ आणि उलशिकच पडलो. कोण आलं आणि कोण नाही त्यांनी माझ्या अंगावरची रगच वडी. मला मध्ये एक फोटो काढून देणं. आता त्यांनी टाकलेली होती का काय, रातभर फोटो काढे तोवर सूर्य उगला. त्याची उतरली नाही आणि ते मला भेलं नाही. लय टप्पू होत ते. मी तर एकानंच मग कार्यक्रमच केला पायाचा. आता नीट झालं, ते पुढून झालं. ते तसं तरात येत असतं टाकल्यावर. मला वाटलं एका फोटो काढीन जाईल. त्याच्या पायात अशी निवारची पल होती, त्या कानाकानाच पुढून आलं. त्या दोघा ठिकाण धरलं बी, तेव्हा मला एकच काढायचं. त्याने असा त्याच्या ते चेपलीचा दणका बसला, मग अर्ध नखच उडालं. मी त्याला लय काचा लोटलं, पण ते ढकलत नाही मला. दारू सोडा. तुमच्या पाया पडून सांगतो, आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या एकदा आणि व्यसनापासून मराठ्यांनी लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. फक्त व्यसनापासून आपले लोक लांब. काहीच करायची गरज नाही आपल्याला. आरक्षण तर आपण आणलंय. आता ज्यांना ज्यांना सरळ करायचं त्यांना सरळ केलं ना आणलं आपण आरक्षणात. आता आरक्षणापासून नाही रोखू शकत कोणीच. बाबा कवा बी टाळ्या वाजू नका, मग सगळं गणितच हुकून बरं का. तुम्ही एक तर उशीर आले मग ह्याच मागं राहिले. कारण मग मी काय कॅम्प्युटर नाही कशी टाकली सुरू आहे. मी काही म्हणलं तुम्ही दंड ठोकीत मग जाईल ना हुकून सगळा मिळेल. मग इकडे मी सगळे नीट केले तर तुम्हीच मला नीट करायला लागले. आता वाजायचं असलं तरी नका वाजू, मग दुसऱ्यांना दिलं तरी तुमच्याकडेच देईल जाईल. मायबापा ही लढाई आपण आता जिंकत आणली, ही जिंकायची. मी नाही मागं हटणार आता. त्याच्यापेक्षा काय वेळ द्यायला पाहिजे. देशातलं पहिलं आंदोलन असेल की ज्या आंदोलनानं 7 महिन्याचा वेळ दिला. सुरुवातीला नितीन करेड साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, महसूलचे मुख्य सचिव. त्यावेळेस 3 महिने दिले. त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समिती नेमली, तिला 40 दिवस दिले. 1 महिना पाहिजे म्हणले आपण 10 दिवस जास्त दिले. पुन्हा
2 महिने पाहिजे म्हणले. आपण 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला आणि आपण 23 डिसेंबरला घोषणा केली 20 जानेवारीला आम्ही मुंबईला जातो. 23 डिसेंबर ते आता उद्या 23 डिसेंबर 23 जानेवारी पुन्हा येते, म्हणजे 1 महिना, एकूण 7 महिन्याचा वेळ झाला. जरी आपण ह्या महिन्यातला दिला नसला, आपल्या निवेदनासाठी जरी वेळ होता तरी ते सरकारला होताच. यापेक्षा या महाराष्ट्रात कुणीच वेळ इतका दिला नस, तरीही ते म्हणतात आम्हाला आणखीन वेळ पाहिजे. आता कशाला पाहिजे? एकदम सोपं आहे. आता बघा, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, आणि तसं तर मी मीडियाशिवाय बोलतच नाही, ते तरी बरं आहे. नाही तर मला येणे इतकं येड्यात काढलं असतं आता भयानक. ते म्हणतात मुंबईला याची गरजच नाही, आम्ही देतो तोवर आरक्षण, थोडे दिवस द्या. पण मीडियाच्या समोर, सगळ्या समाजाच्या समोर बोलल्यामुळं समाजाचा फायदा झाला आणि माझा पण झाला. 54 लाख नोंदी सापडल्यात. आता फक्त प्रमाणपत्र द्यायचे. साधी आणि सरळ प्रक्रिया आहे. त्याच्या परिवाराला देताना वंशावळ जोडायची गरज नाही. 54 लाख प्लस त्याच्या परिवारातले होणारे लोक, आणि या दोघांची काळजी आकडा होईल त्यानुसार त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना. याच्या अगोदर नोंदी आणि परिवाराला द्यायचा असेल तर 2 दिवसात सुद्धा देऊ शकतो. नंबर 1, आपण पर्याय सुद्धा दिले. तुम्ही गावागावात प्रत्येक ग्रामपंचायतला ज्यांच्या नोंदी सापडल्यात ती यादी लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ज घ्या, शिबिर घेऊन, आणि तिसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणपत्र द्या. त्यांनी शिबिर घ्यायला सुरुवात केली, पण काय सांगावं त्यांना, मिळत लागाय. बघा कार्यक्रम किती उलटा आहे. तुमच्याकडे ग्रामपंचायतला चिटकेले आहेत का? नाही, खरं सांगा बोल ना. नोंदी निघालेल्या चिटकेल्या नाही? अरे मग उद्या दाखवतो त्यांना. मला म्हणले सगळ्या महाराष्ट्रात चिटकेल्या आहेत. काही काही चिटकेल्यात ना? ती म्हणला होता काही काही गावात चिटकेल्या 17 जण, असा दबाव लागते. नाही म्हणलं डबल, हा म्हणलेलं. ते चांगला हा म्हणला होता चिटकेल्यात, म्हणला काय झालं? ते म्हणले नाही 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 नाही, ते गप्पच बसलं. ते हा बी म्हणा त्याच्यानंतर. मला तरी खरं सांगा, मला काम करायचंय. मला काम करायचं म्हणजे मी एक तर खोटं करत नाही, आणि तुमच्याच जोरावर करतोय, तुमच्याच बळावरती करतोय. फक्त प्रॉब्लेम एक होता इथून मागं, आताचा एकच आहे. मी सरकारला मॅनेज होत नाही, फुटत सुद्धा नाही. सरकारचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण मला काही लागत नाही, मला पैशाचा मळ जमत नाही पहिल्यापासून, आणि पदाचा मळ जमत नाही. कवा माझ्याकडे कर्जच असत, त्यामुळे मन पैशात जमत नाही. जसं हिंदीचं मळ जमत नाही तसं हिंदीचं मळ जमत आहे. बरं का, मी खोटं नाही बोलत, तुम्हाला जमतंय. पण दम्मानी चिरले तर मी बेस्ट उत्तर देतो. पण उतरता जर विचारता या काय की जर त्याचं नाव घेतलं ना, मग सगळं गणितच बिघडून जातं. आणि ते त्याचंच नाव घेतात. आधी गोडीत मला दम्मानी विचारते 1-2, मग मी चांगले उत्तर देतो. ते या काय की त्याचा प्रश्न आणतात, मग मी कुंकडं जातो. आणि तेच आणलं का मग सगळे कार्यक्रमच उलटा सुलटा होतो. तेव्हा मी सध्या कागदच घेऊन निघत होतो पिशी. कोणत्या संपादकाकडे जातो म्हणतो, तुमच्या दम असला तर वाचून दाखवा. ते काय हलवायची ते, तो लोकांच्या वाटत जातो. हे पोट्टे असले बेकार, हे कसलं खालून काय लिहित, कुठं लिंबा झाडाखाली बसून शिया आणल्यात कुणाला माहिती आहे. अशी खौडशी देतात 2 दिवस माझा भाकरच खाता येत नाही. पण ते मराठ्याचं वाटत जातं, हे पोट्टे सोडी देतो. मग हे काय कुठून सापडून आणल्या तर कुठून नाही, इतकी खौडशी देते माणसाला 2 दिवस सुधरतच नाही. काय करावं? आता बी मध्ये मध्ये मी ते 20 जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचं डिक्लेअर केलं. गप बसाव का नाही? मग 20 जानेवारी पोत गप बसायचेच नाही. असे नमुने ते पोट्टे मराठीचे. कोणी त्या वाळ सोशल मीडियाला टाकलंय कोणाला माहित. कोणतरी मसडीच घेऊन निघाले मुंबईला. आता सरकारने मला बेजार केलं, त्यांच्या प्रतिनिधीने फोन करून ते म्हणले, वय तू मसडी घेऊन येणार काय? मला नाही माझा त्याला विचारतं कोण टाकलं त्याला. ते बे पोट्ट्याने नीट टाकायचं ना, ते मसडीवर उलटे तोंडे करून बसले आणि त्याचा फोटो टाकले.
एक तोंड इकडे केलं एक टांगडे इकडे केला. ते म्हणते होय किती मसडर किती लोक बसत असतात म्हणलं ते बी मला माहित नाही. तू त्यांना विचारते कोण आहे त्यांना. गप्पच बसत नाहीत काय करते. मी सहज म्हणलो 20 जानेवारीच्या आज सगळ्या कामावर कोण घ्या आपल्याला मुंबईकडे जायचं आणि वापस नाही यायचं. एक जणांनी सोशल मीडियाला व्हिडिओ टाकला गव्हाला इतकं पाणी दिलं त्यांनी त्याचा वावरच शेवळ सगळं. तेव्हा माघारी तर वापसाच नाही झाला पाहिजे. आता बघा हे पोरं मध्ये त्यांनी ते डिझेल बंद केलं. म्हणले आता वाटाने गाड्या गेल्यावर डिझेल जर बंद पडत गाड्या काय चालायचं. एका पोरानं लगेच दुसऱ्या ती शिडू काय डोकं लावतात खरंच ना. मला तुमच्या पायाच पडायला पाहिजे असं डोकं लावत. एक जण ते आपल्या जवळ आहे बघा ट्रॅक्टर आपल्या संगच येते त्यांनी ते सौर ऊर्जाच बसवलं ट्रॅक्टरला. म्हणलं आपलं ट्रॅक्टर मुंबईतच थांबणार आता. बघा कार्यक्रम यांचा कोणा कुंकडचे कुंकड वायर जोडे त्याचं त्यालाच माहिती त्यांनी सुरू बी केलं. ते डोकं लावायचं कामच नाही. सांग मी सरकारला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरांचा आणि मराठ्याचं तुम्ही नाद नका करू. तुम्ही लवकर हक्काचं आरक्षण द्या. तुम्ही जर नाही दिलं तर तुम्हाला आणखीन जड जाईल. आणि ते दिवस त्यांनी आणला शेवटी. त्यांच्याकडे आपलं काही काम बी नव्हतं जास्त. आपण आपलं सगळं साहित्य संघ चाललेले आले. तेवढं एकच काम आहे त्यांच्याकडे बाकी काही. आपण त्यांना काही दडपण आणलं नाही काहीच नाही. मला म्हणले तुम्ही डोंगरावर मुकामुकम टाकले. एक जण प्रतिनिधी फोन आला आणि ते म्हणलं तुम्ही वारीला गेल्यावर नाही का गावात मुक्काम असते ते म्हणले तुम्ही डोंगरात मुक्काम टाकले. म्हणलं आम्ही गेल्यावर मागे येऊन मुक्काम टाकले. आणि वारी सारखं केल्यावर गावात मुक्काम टाकल्यावर आणि पाठ कोणाच्या भिताडीच्या अडून बसल्यावर गावात नेलं राहिलं 6 महिने. आणि मग ते म्हणले मुंबईत आल्यावर असंच का काय. म्हणलं तिथं जागा मिळेल तिथं. आणि पोट्टे बी असे गप बसायचं ना गप बसत नाही. ते लिहून टाकीत मंत्रालय बघायचं कुठं इमान बघायचं कुठं हिरो हिरोनीचे बंगले बघायचे कुठं चॉकलेटच्या कंपन्या बघायच्या. काही लिहून टाकीत मंत्री कसा राहतो ते बघायचं. आता त्याला मंत्र्याचा बंगला बघायला गादी बघायला गेल्यावर आणि नेमकं त्या कातड्यात गादी सापडलं त्या गादीचं काय व्हायचं. आता इमान बघायला जायचं का पंख्यावर बसतो. मी सांगितलं होतं त्यांना तुम्ही शेवटी त्या टोकाला मराठ्यांना नका. आमचा नाविलाज आमच्या लेकराचे मुर्दे पडत असताना आम्ही नाही बघू शकत. माय बापू तुम्हाला जास्तीचा वेळ न घेता जाता जाता सांगतो अशी संधी पुन्हा नाही येणार. आपल्या महाराष्ट्रातले लेकर आपल्याला मोठे करायचे. राजकारण बाजूला ठेवा. आपल्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत आपण 1 इंचही मागा नाही सरकायचं. आणि मी तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या जीवावर मुंबईकडे निघालोय. पाठीमागची बाजू सगळे सांभाळा. कारण तिकडं जर काही ताण दिला इकडं आंदोलन तुम्हाला सांभाळायचं. मी बीडच्या सभेत सांगितलं होतं तर 3 ते 4 लाख नुसत्या माता माऊल्या आल्या होत्या. त्यांना सांगितलं आम्ही मुंबईकडे चाललोय. मुंबईची खिंड आम्ही लढतोय. पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची. ती हिंमत करणार नाही त्रास देण्याची. पण जर दिलाच पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची. महिलांनी उठायचं काहीच नाही करायचं. मावशी तुम्हाला आवाज येतो का सांगू का मग. तुम्ही तर काहीच म्हणा नुसते असं असं करायला लागल्या. तिकडे लय मोठे आहेत ना. मी बीडच्या सभेत सांगितलं जर तिकडे पोरांना आपल्या त्रास दिला तर ते पोरं तुमचे नसतील असतील मला नाही माहित. पण गेलेल्या पोरात तुमचं पोरग शोधा आणि त्याच्या पाठीशी उभा राहा. आणि जर त्या पोरांना त्रास दिला तुम्ही एकच काम करा. कोणत्याही पक्षाचा आमदार आणि मंत्री असो जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांनी उठायचं आणि त्याच्या दारात जाऊन बसायचं. काहीच करायचं नाही. त्याला 2च प्रश्न विचारायचे. आमचे पोरं मुंबईत लोकशाही मार्गानं आरक्षणाची मागणी करायला गेलेत. तुझे आमदार मंत्री तिथले त्रास द्यायला लागलेत. तू त्यांना फोन करून सांग त्रास देऊ नको आणि फक्त पायातल्या हातात घ्या हाणू नका. ते 2 महिने दार नाही उघडायचं.
काहीच म्हणत नाही त्याला. ते फोन करून सांगून गप्प बसा मला इकडे भाकर खाऊन द्यायला. कारण आपल्या लेकरासाठी ते करायला लागलं. मी एवढं म्हणलं व्यासपीठाच्या खाली आलो तर माता मावल्या काय आल्या त्या म्हणल्या दादा तुम्ही जा मुंबईला नुसतं काय कोणी येडवून करू द्या इकडे एका चपलेत तुतार फोडी द्या एखाद्याच. म्हणजे महिला बी इतक्या तराला लागल्या. कारण प्रत्येक माता माऊलीला कळालंय आपल्या लेकराचं हित या आरक्षणात आपले लेकर या आरक्षणामुळे मोठे होणार आहे. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब फायदा याच्यात सगळ्यांचाच होणार आहे. आणि मला पण लय उशिरा कळालं यांचे खटके तुमजवळ आहेत. मला लय उशिरा माहीत झालं. मला जर लवकर माहीत झालं असतं ना मी आरक्षण तुम्हाला समजून सांगितलं असतं. यांना सांगितलंच नसतं. हे तुमच्याच ऐकण्यात येत. मला लय उशिरा कळालं कारण हे लय घुमेलंय मला आधी. मी एका गल्लीतून आले की तिसऱ्याच गल्लीतून जायची. नसता ही लढाई आपण मागच जिंकली असती. कारण मराठा एक होणं गरजेचं होतं. मराठा एक व्हायला उशीर झाला. आता फक्त एकजूट फुटू देऊ ना. आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आहे आणि महाराष्ट्रातला एकही मराठा या आरक्षणापासून लांब जात नाही. आपलं सरळ सरळ म्हणणं सांगतात 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र द्यायचे आणि त्यांच्या परिवाराला पण द्यायचे आणि सगळ्या सोयऱ्यांचा घनगोतातील सगळे सोयरे म्हणजे आपलं पेट कुणीकडची पण कुणीकडे त्याचा अध्यादेश काढायचा वट हुकूम काढायचा. त्यांनी थोडं उलट केलं. त्यांनी अध्यादेश काढायची तयारी सुरू केली. माझ्याकडे घेऊन आले. मला म्हणले सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला लागलो आणि म्हणलं सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढायला लागले प्रमाणपत्र. आता समजा प्रमाणपत्रच नाही आणि सोयऱ्याला कोण देईल. समजा ज्याचे पत्र आहेत बाबा आपल्या सोयऱ्याला ज्या सोयऱ्याला घ्यायचं त्याच्या सोयऱ्याचं तर प्रमाणपत्र पाहिजे का नाही तरच ते देईल ना. तुम्ही जर 54 लाख पत्र दिले तरच त्या पत्राच्या आधारावर ज्याची नोंद नाही मिळाली त्याचा फायदा होणार आहे. नोंद मिळालेलीच तुम्ही देणार आणि सगळ्या सोयऱ्याचा आधीच देऊन काय करता. मग ते झालं उलट. एखादा नाही का शेती बागायती करायला निघतो. बागायती करायला चालला आणि विहीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली काय मग मातीत टाकीतो का ठेकाळात टाकीतो कधी. विहीर खांद्याच्या आधीच ती विहीर खांदा लागन तिला पाणी लागतं का बघा ना आधीच मोटर आणून ठेवली. तसा खेळ झाला. हा म्हणले असं असतं काय गेले माघारी घेऊन. म्हणजे त्यांनी काय डावा नाही टाकायचे तेवढे टाकले पण आपण बी असा नमुना लागलोय त्यांना. त्यांचे पुरे डाव मोडून टाकतो. आता त्यांना वाटलं 4-5 जण येते लय झालं तर मुंबईत जवळ लाईन लागली नुसती चिरी देत. त्यांच्या सगळ्या यंत्रणा कामाला लावल्यात त्यांनी. रोपासूनच्या सगळ्या पहिल्यांदा या आंदोलनाला ह्या यंत्रणा कामाला लागल्या. मला लागून ते काय लागायचे कारण मला इंग्लिश वाचता येत नाही. मग लयच खेळ पांगल्या नाही. तिचं मग लय दिवस झालं जमा. पण मराठीत जर विचारलं ना बोलायचं कामच नाही. कसलाच मंत्री आपल्याकडे येत नाही. मराठीत विचारलं कार्यक्रम त्याचा. माझ्याकडे मंत्री आलेले डबल आलेले तुम्ही बघितले का टीव्हीला बघा तुम्ही. सुरुवातीला आलेला नंतर आलाय का ते बदलून खांदे बदलून येतात. आपण नाही का नांगर धरल्यावर बैल बदलितो तशी माझ्याकडे बदलून बदलून पाठीते. एक नाही पाठीत. पहिले आलेला डबल नाही पाठी. कारण इकडं बोलायचं इकडं कचका आपल्याला अवघड आहे. कारण मला जातीशी देणं घेणं आहे तुमच्याशी नाही. माझ्या जातीला मी मायबाप मानले नाही. आंदोलन हे तुमच्याशी मित्रत्व करायसाठी नाहीये माझ्या जातीला न्याय मिळण्यासाठी. त्यामुळे तुमचं ऐकून नाही घेऊ शकत आणि ऐकलं पण नाही. प्रत्येक वेळेस बदलून येते आणि ते म्हणतात आमच्या समोर ठरलं नव्हतं. म्हणलं मग बोलव त्यांना ठरलं नव्हतं. मग ते कुठे येतात. आपलं लेखी द्यायचं ठरलं होतं. आणखीन सह्या नाही झाल्या होत्या त्याच्यावर. 4 महिने झाले. ते म्हणतो तू कर आणि ते म्हणतो तू कर. एक मंत्री तर गावाकडे गेला आणखीन आलाच नाही मुंबईत. ते म्हणतो मी आल्यावर करू. मग इकडे ते म्हणतो तोवर तू कर. ते म्हणतो नाही मग तू आपण आल्यावरच करू दोघं संगच. आणखीन एकत्र येणार तोवर तर मुंबईत सुद्धा निघालो आपण. तुम्हाला माझं जाता जाता पुन्हा एक सांग नाही. माझा शब्द आहे तुम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय मग मागा नाही येत. परंतु तुम्ही ताकदीनं पाठीशी उभा राहा. जागरूक राहा. मुंबईकडे डोळे लावून बसा. तिकडच्या लेकरांना काय त्रास होतोय का किंवा आरक्षण दिलं जात आहे का यासाठी ताकदीनं तुम्ही
तुम्ही या पोरांच्या पाठीशी उभा राहा. जिल्हाभर आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जागृती करा. कारण हे आरक्षण आणल्याशिवाय आता आम्ही मागं नाही फिरत. वेळेप्रसंगी सरकारच्या गोळ्या झेलायची जरी वेळ आली तरी छातीवर झेलण्याची तयारी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो. मरण पत्कराल पण माग हटणार नाही मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय. कारण मला माहित आहे याच्यातच माझ्या समाजाच्या लेकराचं हित आहे आणि याच्यातच माझे मराठा समाजाचे पोरं मोठे होणार आहे. आज आपल्या मुंबईला चाललेले लोक यांचा त्रास तुम्हाला नाही माहित. तुम्ही आता थोड्या वेळानं जाणार आहे. कोण कुठं झोपलाय कोणालाच माहित नाही. त्या थंडीत त्याला गाडीत किती थंडी वाजली हे त्यालाही माहित नाही. आजचा दुसरा तिसरा दिवस आहे त्यांचे काय हाल होत आहेत हे एकमेकाला फक्त ते सांगतायत. पण प्रत्येक जण सहन करायला लागलाय जात मोठी व्हावी म्हणून. रात्री कोण कोणत्या ग्राउंडवर होता आणि कोण कुठं होता. काही काही पोरं रात्री झोपले सुद्धा नाहीत. रात्रभर शेक केला त्यांनी थंडी वाजली म्हणून. पण शेकत बसले पण माग आटल्याने गाडी वळून गावाकडे नाही गेले. मुंबईकडेच निघालेत. एवढी रीस मराठ्यांना सध्या मराठ्यांच्या पोरं मोठं करण्यासाठी लागली. कोणी म्हणत सुद्धा नाही की मला खोली नाही मला झोपायला जागा नाही. मी सुद्धा ग्राउंडवरच झोपतोय. खोली दिली तरी पण मला खोलीत नावीला जाणं झोपावं लागतं. जर माझा पाय ताटला तर सरळ सुद्धा होत नाही. कारण अंगातलं रक्त कमी झालेलं आहे या उपोषणामुळे. त्यामुळे मला नावीला जाणं खोलीत झोपायला लागते. मी आयुष्य आरामात जगण्यासाठी नाही आलेलो. आपल्या मराठा समाजानं ती कोणती तरी गाडी आणली तिला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही माहित. जागेवर उभा आहे कुलूप लावून ती. कारण मी मौज मजा करण्यासाठी आलेलो नाही. माझ्या गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून ही लढाई. मुंबईकडे जाणारे प्रत्येक पोरग हाल सहन करतोय. प्रत्येक पोरग. पण एक जण सुद्धा मागं वळायला तयार नाही. नको त्रास व्हायला असं कोणीच म्हणत नाही. प्रत्येकाला सांगतोय ज्यांना सहन होत आहे ते थांबा. ज्यांना होत नाही ते वापस जा. कोणी मागा फिरायला तयार नाही. कालच्या अर्ध्या पोरांना आंघोळी नाही केल्या तरी कोणी म्हणलं नाही आम्हाला आंघोळी नाही भेटल्या किंवा काही थंड पाणी होतं. काहींनी तशाच बकेटी अंगावर ओतून घेतल्या. काही केलं गार पाण्याने काही होत नाही. माझ्यासारख्याने गार पाणी घेतलं मला उठूनच गंगात न्यावं लागेल. इतका त्रास हे पोरं सहन करायला लागले. आणखीन मुंबईपर्यंत जायचं. आम्ही सगळा संघर्ष सहन करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे जास्तीचा मराठा समाज आणखीन जागृत करा. जर तिकडं काही त्रास झाला आरक्षण मिळेपर्यंत रस्त्यावरून कोणी चालायचं नाही. महाराष्ट्रातले क्षणभरात अर्ध्या घंट्यात सगळे रस्ते आणि सगळ्या रस्त्यावर मराठा आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे. इतक्या ताकदीनं राज्यभर एकत्र. कारण आपलं आंदोलन शांततेत आहे आणि तेही शांततेतच ठेवायचं. आता 25 तारखेला मराठी संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईतल्या गल्लीत गल्लीत तुम्हाला मराठा दिसतो. गल्ली गल्लीत इतका ताकदीनं मराठा मुंबईकडे 25 तारखेला येणार. तुम्ही येणार खरं सांगा बरं. नाही तुम्ही हो म्हणायचं मला असं ठेशी देऊन एकट्यात तिथं मला लिहिते बदडून मग तुम्ही माझा हा येतो. खरं सांगा आता. नाही हाणायचं तर नाही राव आपलं. मग तर ते मागच कार्यक्रम झाला असता. त्याला काय टाइम लागत यांना हाणायचं म्हणल्यावर लय पुढे येते भाऊ फटाफटात. तेवढ्या कामाला निभारे आणि जाते तर निघून संस्थाने कुंकड दिसत नाहीत. मेळ बी लागत नाही कुंकड गेलेत. ते तर करायचं नाही. या शांततेच्या युद्धानच 70 वर्षात मराठ्यांना आरक्षण मिळत नव्हतं. ते पदरात पडायला लागलंय फक्त शांततेच्या आंदोलनावर. काहीच करता येणार नाही त्यांना. शांततेच्या आंदोलनात खूप ताकद आहे. म्हणून तुम्हाला माझी पुन्हा विनंती आता जागे राहा. हे आरक्षण आता टप्प्यात आले. आता घेतल्याशिवाय माघारी नाही येणार. आम्ही तुमच्यात असो किंवा नसो 2 गोष्टी कायम करा. आपला विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची झालेली एकजूट फुटू देऊ नका. एवढीच मला अपेक्षा आहे तुमच्याकडे. कारण मी आता हटणार नाही हे ठरवलंय. जाता जाता पुन्हा सांगतो ताकदीनं सगळ्यांनी मुंबईकडे या आणि पाठीमागे राहिलेल्या बांधवांनी
पाठीमागच्या आंदोलनाचे धुरा सांभाळा एवढीच विनंती करतो. आणि आपल्या इथं बसलेल्या बांधवांना सांगतो, गाड्यातल्या बांधवांनी गाड्यात दमानं चालवत जा. आपल्यापासून कोणाला इजा नाही झाली पाहिजे. आपल्या रॅलीत असलेल्या सगळ्या बांधवांना विनंती, गाड्या एकदम दमाने आणा आणि एका लाईनीत सगळे चलत जा. उद्यापासून आपली लाईन तुटली नाही पाहिजे. कारण ही जर एखाद्याला इजा झाली तर आपल्यापासून नाही झाली पाहिजे. कोणाची गाडी जर खराब झाली तर या नगरमधूनच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, त्याची गाडी नीट करून देण्यासाठी सुद्धा त्याच्या मदतीला जात जा. सगळे कुठं गाड्या पंक्चर होत्यात, कुठं खराब व्हायला लागल्यात. आणि आपल्याही बांधवांनी गाडी खराब झाली किंवा काय झालं तर एकमेकाला सांगत चाला आणि एकमेकाला साथ द्या. ही लढाई आपल्याला जिंकायची. धन्यवाद. जय शिवराय.